नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहत आहे झी24 तास आणि पासवर्ड श्रीमंतीच्या या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दर शनिवारी आपण या कार्यक्रमामध्ये गुंतवणूक विषयी वेगवेगळे पर्याय पाहतो आणि खास करून आपण शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी बोलत असतो. कुठले शेअर्स खरेदी करावेत, कुठले शेअर्स होल्ड करावेत, शेअर बाजारामध्ये नवीन काही ऑप्शन्स शेअर मार्केटमध्ये आलेले आहेत का, याविषयी आपण चर्चा करत असतो. अनेक प्रेक्षकांचे फोन येतात आणि या सगळ्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याबरोबर नेहमीप्रमाणेच आज सुद्धा आहेत राजेश तांबे सर. स्वागत करूया त्यांचं या कार्यक्रमामध्ये. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. आणि या सरांकडून प्रश्नांची अनेक उत्तरं जाणून घ्यायची आहेत आणि तुम्हाला सुद्धा जर शेअर मार्केट विषयी आणि त्यातल्या गुंतवणुकीविषयी काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे 1800221010. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोच आहोत. तोपर्यंत प्रश्न येईपर्यंत चर्चेला सुद्धा सुरुवात करतोय. सगळ्यात पहिले प्रेक्षक आपल्याबरोबर आहेत, नरेश आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो, सोलापूरवरून बोलतात नरेश, बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो, ठीक आहे. नरेश यांच्याबरोबर संपर्क होत नाहीये. सरांबरोबर चर्चेला सुरुवात करतो. सर, मागच्या वेळी म्हणजे संपूर्ण आठवडा थोडंसं वातावरण असं होतं की आर्थिक मंदी येते, जागतिक आर्थिक मंदी येते. त्याच्यावर राजन यांनी सुद्धा सांगितलं की असं काही नाहीये, मात्र एक कुठेतरी गोंधळाचं वातावरण आहे. तर अशा वेळी तुम्ही काय सांगाल? नाही, वर्तमानपत्रामध्ये जे राजननी जे स्टेटमेंट दिलं होतं त्याच्यावरती मग आरबीआयने त्यांच्या वेबसाईटवरती हे दिलं की असं स्टेटमेंट त्यांनी काही दिलं नाही. आणि दुसरं आपण असं समजायचं की त्यांनी अगर काहीतरी बोललं आणि त्याच्यामध्ये जर्नलिस्टने त्याचं काय कोनोटेशन केलं आणि त्याचं त्यांनी काय हे केलं ते आपल्याला माहिती नव्हतं. देयर इज अ गॅप बिटवीन व्हॉट राजन सेज अँड द पर्सन इन फॅक्ट हुज रायटिंग डाऊन द आर्टिकल. त्याची समज काय आली आणि व्हॉट डिड यू अंडरस्टँड. सो देयर इज अ गॅप बिटवीन दॅट टू. दुसरं एक हे आहे की येस, ग्रीसच्या आणि जे मार्केट आहे ज्याच्या आणि थोडेसे थोडीशी टॉप्सी टर्वी चाललं आहे मार्केटमध्ये, तर ग्रीस इज डेफिनेटली अ बिगर इश्यू आहे आणि मेन इश्यू आहे. क्योंकि एवढ्या मेहनतीने त्यांनी जे युरोपियन युनियन केलं, युरोपियन करन्सी फॉर्म केली आणि त्याच्यामधून अगर एक गरीब राष्ट्र त्याच्यातनं निघतो, त्याच्यानंतर काय होणार आहे की त्या युनियनमधून बाकीचे पण जे वीकर नेशन्स आहेत ते पण आपले आपले त्याच्यातनं निघतील. तर विथ जर्मनी विल नेवर लाईक टू हॅव इट. क्योंकि त्याच्यामध्ये काय होतं की आपण हे नुसतंच अगर आपण असं बघितलं की ग्रीस निघून गेला, पण एक चीज आपण हमेशा समजावी की काही पण अगर गोष्टी त्याच्यामधून निघते तर त्याच्यामध्ये थोडंसं तर काहीतरी एक हलचल होणार. बरोबर. आणि हलचल होण्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये यू कॅनॉट टेक युरोप व्हेरी लाईटली. युरोप इज अ बिग कॉन्टिनेंट, इट्स अ बिग मार्केट. अगदी सर, याच्यावर आपण सविस्तर बोलूया कारण हा खूप मोठा विषय आहे. अनेक प्रेक्षक आपल्याबरोबर सध्या संपर्कात आहेत. डॉक्टर शिरीष भूमकर आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हॅलो, प्रश्न विचारा. हा सर, मी आपला खूप फॅन आहे. नमस्कार. नमस्कार सर, मी डॉक्टर शिरीष भूमकर, रिटायर्ड गायनोकॉलॉजिस्ट आहे सर. माझ्याकडे टेक महिंद्राचे 2000 शेअर्स आहेत, जेएसपीएलचे 4000 शेअर्स आहेत आणि सेसा स्टरलाइटचे 3600 शेअर्स आहेत. हे विकून मी बीईएमएल आणि किटेक्स गारमेंट घेऊ का सर? हा, असं आहे तुमचं. हे ऐकून फार मला आवडलं. कॅलकटामध्ये मी बघतो की मेल्स गायनोकॉलॉजिस्ट असतात, नाही तर नॉर्मली पीजीमध्ये मुलीच फक्त पीजीमध्ये गायनोकॉलॉजी ऑप्ट करतात. पण दॅट्स समथिंग व्हेरी गुड. अजून जसं तुम्ही सांगितलं की रिटायर झालाय तुम्ही, आता बीएमएल तुम्ही घेताय, पण मी म्हणेल की बीएमएलला पण तुम्ही अवॉइड करा. आणि जे तुम्ही गारमेंटची कंपनी सांगितली दॅट इज ऑलरेडी ॲट अ व्हेरी हाय प्राईस. तर हाय प्राईसमध्ये घेण्यामध्ये काही फायदा नाही आहे. जसं तुम्ही बघितलं की अगर अशोक लेलँडचे क्वार्टरली रिझल्ट्स पण खूप छान आले. टेक महिंद्रा जसं तुम्ही म्हणताय की एक क्वार्टरली रिझल्ट फक्त खराब आला त्याच्याने आपण असेसमेंट करू नाही शकत. आणि असं अनुपमा की क्वार्टरली रिझल्ट्स कधी पण बघायचे नाही, आपण इयरली रिझल्ट्स बघायचे. तर इयरली रिझल्ट्स कंपनीचे फार बेहतरीन राहतील, फार छान राहतील. तर डॉक्टर, माझं असं म्हणणं आहे की बीएमएल अगर तुमच्याकडे आहे तर त्याला होल्ड करा, क्योंकि ऑलरेडी चांगला ॲप्रिशिएट झालेला आहे. पण अगर नाही आहे तर मग त्याच्यामध्ये आता एंट्री करू नका. मग त्याच्यापेक्षा जसं मी तुम्हाला ही पहिली चॉईस सांगितली ही ठेवा. अजून तो गारमेंट कंपनीला अवॉइड करा. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत, बुलढाण्यावरून आपल्या संपर्कात आहेत. महेश जैन बोलतात. हॅलो, विचारा आपला प्रश्न महेशजी. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. मी बुलढाण्यावरून महेश जैन बोलतोय. हो. तर माझा प्रश्न असा आहे की प्लॉटिंग मध्ये पैसा जर गुंतवला तर चांगलं राहील का? प्लॉटिंग म्हणजे लँडमध्ये? हा. अहो, बुलढाण्याला तुम्ही राहता, आता मला सांगा काय राहिलं काय? रिअल स्टेट जेवढी वाढायची होती तेवढी वाढली. आता एक ती सॅच्युरेशन लेवलवर आलेली आहे. गोल्ड सॅच्युरेशन झालेलं आहे. तर हे जे ॲसेट्स आहे हे जेव्हा सॅच्युरेटेड झाले, आता याच्यामध्ये तुम्ही काय कमवणार आहे? तर याची पण एक सायकल आहे.
आता लँडची सायकल येण्यामध्ये आता वेळ आहे खूप, आत्ता संपली लँडची सायकल. सो आय थिंक व्हॉट आय वुड से मिस्टर जयंत की तुम्ही इक्विटी मार्केटच्या सायकलमध्ये जा, इक्विटी मार्केट तुम्हाला चांगलं रिटर्न देईल. ओके, आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत, कोल्हापूरवरून बोलतात नरेंद्र पानसेत. नमस्कार नरेंद्रजी, विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार. मला आपल्या 2 शेअर्स बद्दल आपलं मत जाणून घ्यायचं होतं. एक म्हणजे माझ्याकडे 1000 शेअर्स आहेत साऊथ इंडियन बँकचे. ओके. 25 रुपये ऍव्हरेज परचेस हो. प्राइस. आणि दुसरा आहे माझ्याकडे बर्जर पेंट. हां. बर्जर पेंटचे माझ्याकडे 300 शेअर्स आहेत 205 रुपयांनी घेतलेले. हो. मी होल्ड करू शकतो 2 शेअर्स. आपलं मत काय राहायचं होतं? हो, ठीक आहे. असे साहेब कोल्हापूरला राहतात, त्यांचा पहिला प्रश्न की त्यांच्याकडे बर्जर पेंट आहे. अजून सेकंड त्यांनी कोणतं आणि सांगितलं? साऊथ इंडियन बँक. साऊथ इंडिया बँक. साऊथ इंडिया बँक तुम्ही बघितला की जी काय तुमची परचेस प्राइस आहे त्याच्यापेक्षा थोडा खाली गेलेला आहे. पण डेफिनेटली मी तुम्हाला म्हणेल की साऊथ इंडिया बँकला तुम्ही होल्ड करा. चांगली बँक आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. आणि दुसरं जसं तुम्ही बर्जर पेंट सांगितलं, सगळ्याच पेंट कंपनीजनी चांगलं परफॉर्म केलेलं आहे. पण अगर तुम्ही मला विचारलं तर देन लेट अस गेट इन टू द नंबर 1 कंपनी. आणि नंबर 1 कंपनी ऑफकोर्स इज एशियन पेंट्स. तर बर्जर पेंट्समधून तुम्हाला काही खूप मोठं काम नाही करायचं आहे, फक्त स्वॉप करायचं आहे, स्विच करायचं आहे फ्रॉम बर्जर पेंट टू एशियन पेंट्स. तर अगर ते तुम्ही केलं तर ते तुम्हाला जास्त बेनिफिशियल राहील. ओके, आपल्यावर पुढचे प्रेक्षक पुण्यामधून आहेत, पुण्यामधून बोलतात विनय टोपे. नमस्कार विनयजी, विचारा आपला प्रश्न. हा नमस्कार. प्रश्न विचारा. हा माझ्याकडे सन फार्मा आहे आणि टेक महिंद्रामध्ये मला म्हणजे IT कंपनीमध्ये टेक महिंद्रामध्ये इन्व्हेस्ट करायचं होतं. तर त्याबद्दल काय सल्ला राहील? म्हणजे मला ऍक्च्युली लॉंग टर्म साठी घ्यायचं आहे ऍक्च्युली माझ्या मुलीच्या एज्युकेशनच्या याने. ओके. तर विनय मी हे म्हणेल की येस IT मध्ये तुमची सिलेक्शन बरोबर आहे. क्वार्टरली रिझल्ट्सला अवॉइड करा, ते काही कन्सिडर नका करू. क्वार्टरली रिझल्ट्स हॅव नो कॉन्सिक्वेन्स. तर त्याच्यामध्ये तुम्ही आपली इन्व्हेस्टमेंट करा आणि एक लॉंग टर्म कॉल घ्या. ॲटलिस्ट स्टे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहा 1 ते 1.5 वर्ष. हा तुम्ही त्याचा हे घ्या टाईम पिरियड. आणि दुसरं जसं तुम्ही सांगितलं की दुसरी त्यांनी अजून एक टेक महिंद्रा एक त्यांनी सांगितलं आणि एक दुसरं त्यांनी काहीतरी सांगितलं होतं सन फार्मा. तर फार्मास्युटिकलमध्ये मी म्हणेल की सन फार्मा अजून अवॉइड करा. क्योंकि जसं आता त्यांनी त्या कंपनीला रेनबॅक्सीला घेतलं, रेनबॅक्सीचे इश्यूज डायची बरोबर होते, तर एवढे मशे सगळे त्यांचे इश्यूज आहे. एका रात्री हे होणार नाही. तर त्याच्यापेक्षा कसं ते करतात, सक्सेसफुल होतील नाही होतील हा एक प्रश्न आहे. तर हे त्यांना आता डेमॉन्स्ट्रेट करायचं आहे. कंपनीच्या चेअरमॅननी पहिल्या परफॉर्मन्समध्ये दिलीप सांघवीनी सन फार्मास्युटिकलला ज्या लेवलवरती आणला ते त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं. पण आता या कंपनीला घेऊन त्यांना हा पण पॉईंट डेमॉन्स्ट्रेट करायचा, ज्याच्यामध्ये आपण बघतो वर्ल्डची लार्जेस्ट कंपनी डायची फेल झाली रेनबॅक्सीमध्ये. तर आता हे त्यांना डेमॉन्स्ट्रेट करून बघायचं आहे. तर आपण त्याच्यासाठी आपण ते काय एक्सपेरिमेंट नाही करू. सक्सेसफुल होतील नाही होतील ते आपण नंतर बघू. तर त्याच्यापेक्षा ऑल्टरनेट कोणत्या तरी दुसरा फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये बघा. अवॉइड सन फार्मा. बरं, आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक नागपूरवरून बोलतात शैलेश पवार आहेत. नमस्कार शैलेशजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. माझा प्रश्न टाटा मोटर आणि टाटा मोटर DVR या दोनवर होता. यापैकी कोणता शेअर घ्यावा? या सेगमेंटमध्ये माझ्याकडे अशोक लेलँड ऑलरेडी आहे. त्यामुळे मला या 2 शेअरबद्दल तुमचं मत हवं. बघा, टाटा मोटर्स आणि टाटा DBR मी दोन्ही याच्यामध्ये तुम्ही माझे जेवढे पण प्रोग्राम झी बिझनेसवरती पण जो मिडकॅप बाजार बघता त्याच्यामध्ये मी कधी पण लोकांना सांगितलं नाही टाटा मोटर्स घ्या, टाटा मोटर्स DBR घ्या. सगळ्या शोजमध्ये मी हेच म्हटलं अशोक लेलँड घ्या. आणि तुम्ही बघितला की रिझल्ट्स फार एकदम बेहतरीन आणि खूप छान रिझल्ट्स आले. तर मग माझं म्हणणं हे आहे की आपल्याला नुसतं नावाखाली जायचं नाही की आपण तो टाटाचा शेअर घेतला. टाटाच्या अशा भरपूर कंपनीज आहे. पण मग आपल्याला त्याचा पैसा आपला अप्रिशिएट व्हायला पाहिजे. तर मी तुम्हाला हेच म्हणेल की तुमची पहिली चॉईस आणि तुमच्याकडे आहे अशोक लेलँड, मग त्याच्यामध्येच तुम्ही आपली स्वॉपिंग करा ना. दॅट वुड बी अ मच बेटर इन्व्हेस्टमेंट. पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर संपर्कात आहेत. धीरज काळे बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार सर. मी 2 प्रश्न विचारू इच्छितो. मी मान इंडस्ट्रीज घेतले होते आपला कार्यक्रम पाहून. हो. त्यामध्ये मी आता प्रॉफिट मध्ये आहे. प्रॉफिट बुक करू का त्याबद्दल दुसरं शेअर घेऊ? आणि दुसरा प्रश्न असा आहे, मी इंडोको रेमेडीज घेतले होते पूर्वी. हो. तर तो ठेवू का? तर त्यामध्ये मी प्रॉफिट मध्ये आहे. मी 150 रुपयांमध्ये घेतले. ओके. मान इंडस्ट्रीज अशी आहे की ती मेटलशी रिलेटेड आहे, नॉन फेरस इंडस्ट्रीमध्ये आहे. तर नॉन फेरसमध्ये पण एक आहे की आता सॅच्युरेशन आहे. तुम्हाला ॲप्रिसिएशन झालं, तुम्ही फायदा झाला तर तो एक आपला जो फायदा असतो तो प्रॉफिट बुक करायचा. पण मेटल्समध्ये आता तुम्ही एक्झिट करा. क्योंकि बघा, मी आत्तापर्यंत मेटल्समध्ये मी कोणालाही टाटा स्टील अजून हिंडाल्कोसारख्या कंपनीजचा कॉल देत नाही आहे. इवन दो ते सर्वात लोएस्ट कॉस्ट प्रोड्युसर आहे स्टील आणि ॲल्युमिनियमचे वर्ल्डमध्ये. कॅपॅसिटीज आहे त्यांच्याकडे, पण मी तो कॉल देत नाही आहे. क्योंकि एक सायकल आहे, जोपर्यंत ती सायकल चेंज होत नाही आपण मेटल इंडस्ट्रीमध्ये जाऊ नाही शकत. तर मी हे म्हणेल की मान इंडस्ट्रीजमध्ये पण तुम्ही प्रॉफिट बुक केला आहे, प्रॉफिट बुक करा, अजून दुसऱ्या सेक्टर्समध्ये जा.
पुढच्या प्रेक्षकांकडे जाऊया. नागपूरवरून आपल्याबरोबर बोलतात शिवांगी. हॅलो शिवांगी, विचारा आपला प्रश्न. हॅलो सर. हो नमस्कार. नमस्कार सर. हा, मला विचारायचं होतं सेल आणि एनटीपीसी बद्दल. कशाबद्दल? सेल, स्टील ऑथॉरिटी. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया. ओके. आणि त्याच्या 2 वर्षापासून माझ्याजवळ 100 पर्यंत आहेत. माझे 300 शेअर आहेत माझ्याजवळ. हो. तर 90 ते 100 सरासरी आहे त्याची किंमत. हो. त्याचं काय करायचं? आणि एनटीपीसी जे त्याचे 70 शेअर आहेत. तेही 140 ते 150 या सरासरीच्या किमतीत आहेत. तर त्याचं काय करायचं हे विचारायचं होतं. बरं शिवांगी, मी हे म्हणेल की तुम्ही दोन्हीही कंपनीज एनटीपीसी आणि दुसरी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया दोन्हीही तुम्ही पब्लिक सेक्टरच्या कंपनीज घेतल्या. डेफिनेशन ऑफ अ पब्लिक सेक्टर इज दॅट अ पब्लिक सेक्टर इज इन्कॉर्पोरेटेड बाय अन ॲक्ट इन द पार्लमेंट. पण त्याच्यामध्ये असं आहे की पब्लिक सेक्टर्सनी खूप छान कॉन्ट्रीब्युशन केली इंडियामध्ये. पण एन टी पी सीमध्ये सम ऑफ द अदर तुम्ही बघता की स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स डिफंक्ट आहे, पैसे मिळत नाही. तर एन टी पी सीचा शेअर फार लो व्हॅल्यू आहे. मी हा केव्हापासून म्हणतोय की एन टी पी सीचा शेअर खूप छान व्हॅल्युएशनमध्ये पाहिजे होता. इट शुड हॅव बीन आज 160, 170 आणि अशा प्राईसमध्ये तो फक्त मूव्ह करतो. इट शुड हॅव बीन नथिंग लेस दॅन 600 रुपीज टू 800 रुपीज. अनुपमा, आज 40,000 मेगावॉट एन टी पी सीची कॅपॅसिटी आहे. कोणीही प्रायव्हेट सेक्टर वाला माणूस 40,000 कॅपॅसिटी लावू नाही शकत, क्योंकि पर मेगावॉट 4 ते 5 करोडची कॅपिटल आउटले आहे, कॅपिटल कॉस्ट आहे. तर एवढी मोठी कॅपॅसिटी क्रिएट करायला तो माणूस आणणार कुठून पैसा? कोणची बँक फायनान्स करणार नाही. ते म्हणते त्याला 30% पैसा आपला टाक. तर आज जो पैसा टॅक्स पेयर्सचा जो गव्हर्नमेंटने टाकलेला आहे या ह्याच्यामध्ये ही इन्व्हेस्टमेंट कोणीही करू शकत नाही एक्सेप्ट फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि ती पण सगळी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे काय? टॅक्स पेयर्स मनी, तुमचा आणि आपला पैसा. आणि सेकंड जसं तुम्ही सांगितला की स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, सेम प्रॉब्लेम स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया. ती ब्युरोक्रेसीची सगळी प्रॉब्लेम तुम्ही पब्लिक सेक्टर कंपनी तयार केली, त्याच्यामध्ये ही होल्डिंग कंपनी आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये तुमचे राऊरकेला, भिलाई, अजून हे सगळे जे दुर्गापूर, बर्नपूर हे सगळे स्टील प्लांट्स आहे. तुम्ही अगर भिलाईला गेला तर तुम्ही बघा, तुम्ही हॉस्पिटल पण चालवता, तुम्ही शाळा पण चालवणार, तुम्ही कॉलेज पण चालवणार, तुम्ही फिलॉन्थ्रपी पण करणार, गार्डन पण मेंटेन करणार, गुलाबाचं फुल पण तुम्ही उगवणार. मग स्टील केव्हा बनवणार? तर दिस इज नॉट दी थिअरी. मग त्यांनी बाहेर पडावं या दोन. पण आता हे पडणार कसे? तुम्ही तिथे स्ट्राईक्स होणार ना, क्योंकि आता ते लोक तिथे आहे तर एवढं इझी नाही आहे. म्हणून स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाला पण बाय बाय करायचं. अनेक प्रेक्षकांचे फोन शेअर बाजारामधल्या गुंतवणुकीविषयी येत आहेत आणि राजेश तांबे सर प्रश्नांची उत्तरं देत आहेत आपल्याबरोबर. सध्या आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक डोंबिवलीवरून बोलतात. जितेंद्र मुळे आहेत. नमस्कार जितेंद्रजी, विचारा आपला प्रश्न. तांबे सर, मी आपला फॅन आहे. नमस्कार. आणि आपले प्रश्नाचे मी त्या अनुकरणे ते शेअर घेत असतो. पण मला आता सध्या एक 10 शेअर सांगा असे की जे 50 रुपयाचे आतले आणि 5 वर्षासाठी ठेवायचे. असं काही नाही आहे मुळे साहेब की तुम्ही 50 रुपयाचा बघायचा. आपण 50 रुपयाचा मुळे साहेब शेअर घेतला आणि तो वाढलाच नाही, तर मग फायदा काय? तर आपण असा शेअर बघायचा की ज्याच्यामध्ये आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करतो, क्वांटिटी कधी बघायची नाही, प्राईस बघायची नाही. आपण इन्व्हेस्टमेंट करायची की टोटल क्वांटिटी आपण किती इन्व्हेस्ट करतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न किती मिळतोय. आता समजा तुम्ही म्हणता हा 50 रुपयाचा, त्याच्यामध्ये असे व्हॅल्युएशननी नका जाऊ. आता समजा कोणता चांगला शेअर आहे, आता जसा डिश टीव्ही 50 आणि 70 रुपयाला होता, पण आता तो तुम्हाला काही 70 रुपयाला मिळत नाही एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये. आता तो तुम्हाला काहीतरी 100च्या आसपास आहे. मग तुम्ही म्हणाल की अरे 50 रुपयाचा नाही म्हणून मी तो सोडून देतो. पण येणाऱ्या टाईममध्ये एंटरटेनमेंटमध्ये तुम्ही शेअर अराउंड 200, 250 रुपयाचा भाव बघतोय. म्हणून जेवढे पण प्रेक्षक आपले जे इन्व्हेस्टर्स आहे जो हा कार्यक्रम बघतात, एक जसं मी सांगितलंय, जसं सगळ्यांना सांगतो, वेबसाईट माझी नाही आहे, वेबसाईटमध्ये जाऊ नका. फक्त फोन करा पर्सनली, ज्याच्यावरती मी तुम्हाला हमेशा नंबर देतो माझा 9967781988. हा नंबर तुम्ही परत उद्या रिपीट प्रोग्राममध्ये पण बघू शकता. आणि चांगल्या यांनी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. फक्त जसं म्हणतात वॉरन बुफेनी पण खूप सिलेक्टिव्ह स्टॉक्समध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट केली आणि वर्ल्ड ओव्हरमध्ये ते काय सगळ्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट नाही करत. मग मराठी माणसांनी पण अगर वॉरन बुफेसारखं सिलेक्टिव्ह स्टॉक्समध्ये अगर इन्व्हेस्टमेंट केली आणि तोच फॉर्म्युला अगर तुम्ही अप्लाय केला तर कोणीही माणूस गुड टाईम्समध्ये 1.5 ते 2 वर्षामध्ये फॅन्टास्टिक रिटर्न्स मिळू शकतात आणि आपला पैसा तो मल्टिप्लाय करू शकतो. पण आपल्या मग पानवाल्याकडनं, याच्याकडनं, त्याच्याकडनं सगळ्यांची टिप्स नका घेऊ. एकच कोणाला तरी आपला गुरु माना, तो प्रोग्राम बघा आणि त्याच्यानंतर आपल्या कन्व्हिक्शन द्या. अल्टिमेटली लास्टमध्ये फक्त डिसिजन आपलं पाहिजे. तुम्ही 10 माणसांचे ओपिनियन्स घ्या, बट अल्टिमेट लास्ट डिसिजन अँड लास्ट दिस थिंग हॅज टू बी दॅट तो जे डिसिजन आहे तुमचं ते इथून यायला पाहिजे तुमच्या हार्टमध्ये. एक मराठी म्हणपणे ऐकावे जनाचे, करावे मनाचे. त्याप्रमाणे जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. बुलढाण्यावरून आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक संपर्कात आहेत. विशाल बोलतात. नमस्कार विशाल, विचारा आपला प्रश्न.
नमस्कार, बोला. मॅम मी नुकतंच मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केलेलं आहे हो आणि मला इंट्राडे मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मला वास्तविक पाहता काही माहिती नाही मार्केट मधलं. थोडं मी याच्यापूर्वी करत होतो पण आता रिस्टार्ट केलं. तर इंट्राडे चांगलं राहील का माझ्यासाठी आणि मी नेमकी कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे इंट्राडे करताना? करोडे साहेब, एक चीज समजा, तुम्हाला वाईट वाटेल जे काय तुम्हाला सांगेल. बुलढाणा तुम्ही राहता, बुलढाणाला मी एक प्रोग्राम केलेला आहे. समोर चिखली गाव आहे, चिखलीमध्ये पण माझा एक इन्व्हेस्टर मीट झाला होता, तिथे पण मी आलेलो आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच चीज सांगेल की अहो, अगर इंट्राडेमध्ये सगळ्यांनी पैसे कमवले असते तर कोणी नोकरी नसती केली, कोणीही आपलं दुकान नसतं चालवलं, कोणीही इंडस्ट्री नसती केली आणि किसानांनी खेतीबाडी नसती केली. नुसता कॉम्प्युटरच्या समोर बसून अगर इंट्राडेमध्ये अगर सगळ्यांनी पैसे कमवले असते, कोणत्याही माणसांनी शिक्षण घेतलं नसतं, कोणीही प्रोफेशनल क्वालिफिकेशन घेतलं नसतं, मग सगळ्यांनीच इंट्राडे केला असता. इंट्राडेमध्ये तुम्ही एक दिवस कमवाल, 4 दिवस गमवाल आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स. पण हे पण जे प्रॉडक्ट्स आहे ही चांगलं नाही, हे फार डेंजरस प्रॉडक्ट आहे. तर तुम्हाला हेच सांगेल की इंट्राडेपासून दूर राहा. जोर का झटका खूप जबरदस्त लागेल तुम्हाला. जसा म्हणतात ना 1000 वोल्टचा करंट लागेल एकदम तुम्हाला आणि तुम्हाला कळणार पण नाही तो करंट कसा लागला. तर स्टे अवे फ्रॉम इट. ओके, आपल्यावर पुढचे प्रेक्षक अहमदनगरवरून बोलतात. नारायण पठारे बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न नारायणजी. हा सर, तांबे सर, मी तुमचा जुना फॅन आहे. हॅलो, बोला, ऐकतात सर. मी सुझलॉन एनर्जी घेतलेला आहे 2000, 2 वर्षापूर्वी घेतलेला 110 रुपयाने. तर काय करू पुढे? आता असं आहे, एक चीज समजा की त्या माणसाने आपल्या पायावरती धोंडा मारला तुलसी तांतीने. ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जीमध्ये एवढी छान कंपनी घेतली, रिपॉवर घेतली, त्याच्यानंतर त्यांनी ती याची गिअरबॉक्सची पण कंपनी घेतली, पण त्याच्या तिकडच्या ब्लेड्समध्ये त्याला डिफेक्ट आला, माउंटन ऑफ डेट्समध्ये गेला, त्याच्यामध्ये अजून त्यांनी आपलं डेट वाढवलं. आणि या सगळ्या कंपनीजमध्ये एकच प्रॉब्लेम आहे, या सगळ्या इंडियन बिझनेसमॅनमध्ये या सगळ्या कंपनीज हायली लिव्हरेज्ड आहे. लिव्हरेजचा अर्थ हे असतो की अगर एक डेट इक्विटी रेशो तुमचा प्रुडंट पाहिजे. अगर ₹1 तुमचा इक्विटीमध्ये आहे तर तुमची लोन फक्त ₹2 पाहिजे. हे काय करतात, इक्विटी असते ₹1 लोन घेतात ₹10. मग जेव्हा बॅड टाइम्स येतात तेव्हा माउंटन ऑफ डेटवरती हे पे नाही करू शकत आणि मग कंपनी हातातनं जातात. सेम सिच्युएशन तुलसी तांती बरोबर आलेली आहे. तर मी हे म्हणेल की 110 वरती गेलेला आहे. आता ही कंपनी ऑलमोस्ट ज्याला म्हणतात देर इज नो फ्युचर, मला काही त्याच्यामध्ये फ्युचर दिसत नाही. आता ही एक रिस्क फॅक्टर आहे की रिस्क फॅक्टर तुम्ही तो घेतला आणि तो वरती खाली गेलेला आहे. तर जे काही पैसे मिळतात ते काढा आणि से गुड बाय टू दिस कंपनी. दॅट इज दी ओनली आन्सर. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. पुण्यावरून सुबोध बोलतात. नमस्कार सुबोध, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. यस. मला एक 2 कळते प्रश्न. पहिली गोष्ट म्हणजे निफ्टीचं तुम्ही सध्या आउटलुक कसं बघताय आणि जो ग्रीसचा उद्या हे होणार आहे रेफरंडम, त्याचा मार्केटवरती कसा इफेक्ट होईल? तेच मी आता सुरुवातीमध्ये सांगितलंय की युरोप इज अ बिग मार्केट युनिफिकेशनमध्ये आणि याचा फार हे आहे. तर आता हे बघायचं की जे न्यू प्राईम मिनिस्टर आणि त्यांची जी न्यू गव्हर्नमेंट आहे ते कसे घेतात आहे त्याच्यामध्ये, की जेव्हा तुम्हाला लोन मिळतं, तुम्हाला बेलआउट पॅकेज मिळतं, तर तुम्ही ते बाकीच्या कंडिशन्सला तुम्ही ॲक्सेप्ट करता का? तर डेफिनेटली ज्यांचे पण जे नवीन जे इन्व्हेस्टर्स आहे आपल्या इंडियामध्ये आणि खासकर महाराष्ट्राची जे लोक आहे त्यांना हे सांगेल की जरा ग्रीसचं आपण बघू की काय येतं, आउटकम काय येतं, रिझल्ट काय येतं आणि त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट करू. नंबर ऑलरेडी मी दिलेला आहे. अजून पुण्याच्या लोकांना सांगतोय 2 दिवस पुण्याला आहे मी, रविवार सोमवार. त्यांच्याकडे नंबर आहे, नंबर एस्टॅब्लिश करा, कॉन्टॅक्ट करा. अजून ॲडवायझरी सर्व्हिसेस घ्या आणि भरपूर पैसे कमवा. उद्याच्याही शोमध्ये रिपीटमध्ये तुम्हाला नंबर कळेल. उद्या मी सकाळी पुण्याला आहे 2 दिवस. अजून माझी अशी इच्छा आहे की दत्तगुरूंच्या कृपेने तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करा, चांगल्या कंपनीजमध्ये करा आणि चांगले पैसे कमवा. ही जी संधी आहे 1.5 ते 2 वर्षामध्ये ही गमवू नका. अगदी सर, आज तुम्ही हे सगळं मार्गदर्शन केलं आणि सगळं विश्लेषण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.